इंदोरचा बेपत्ता बालक यथार्थ आरपीएफ रंजन तेलंग यांच्या प्रयत्नाने पुन्हा परिवारात. दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी ड्युटीवर असताना आरपीएफ शेगावचे रंजन तेलंग यांनी स्टेशन परिसरात एक बालक रडताना आढळले. वरून रंजन तेलंग यांनी त्यांची विचारपूस केली असता तो इंदोर येथील रहिवासी असल्याचे समजले. त्या बालकाला विश्वासात घेत रंजन तेलंग यांनी इंदोर येथे पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला. तेव्हा हा बालक बेपत्ता झाल्याने त्याच्या आईवडिलांनी हिरानगर पोलीस स्टेशनला गुन्हा क्रमांक 0465/2025 कलम 137 BNS नुसार दाखल असल्याचे समजले. नंतर पूर्ण माहिती घेऊन रंजन तेलंग यांनी विधिवत कार्यवाही करून त्या बालक यथार्थला बाल कल्याण समिती अकोला यांना सुपूर्द केले. तोपर्यंत यथार्थचे नातेवाईक सुद्धा तेथे पोहोचले. त्यानंतर बाल कल्याण समितीच्या सदस्य श्रीमती प्रांजली जयस्वाल मॅडम यांनी प्रक्रिया पूर्ण करून यथार्थला त्यांच्या ताब्यात दिले. रंजन तेलंग यांनी जेव्हा व्हिडिओ कॉलवर यथार्थच्या आईला कॉल केला तेव्हा त्याच्या आईने मुलाला बघून रडत एकच हंबरडा फोडला. मात्र रंजन तेलंग यांनी त्यांच्या यथार्थ त्यांच्या जवळ असलेल्या सुरक्षित असल्याचे सांगितले. तेव्हा त्यांच्या आई वडिलांनी रंजन तेलंग तसेच आरपीएफ विभागाचे खूप खूप आभार मानले. महाराष्ट्र न्यूज 1 साठी उपसंपादक रंजना राठोड, प्रतिनिधी रत्नाताई डिक्कर, शेगाव, जिल्हा बुलढाणा.